खर्डा नगरीत काल मोठ्या उत्साहात दाखल झालेली श्री संत एकनाथ महाराज यांची पालखी आज पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली। पालखीचा राम हवेली येथे मुक्काम होता आणि यावेळी गावात यात्रेचे उत्साही वातावरण निर्माण झाले होते। हजारो वारकरी उपस्थित होते। आज विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी खर्डा शहरात येऊन पालखीचे दर्शन घेतले। त्याच्या स्वागतासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। त्यांनी राम मंदिरात जाऊन दर्शन घेतले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वानिधीतून वारीतील वारकऱ्यांसाठी रेनकोटचे वाटप करण्यात आले। यामुळे पावसात वारकऱ्यांना त्रास होणार नाही। रेनकोट मिळाल्यानंतर वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता। यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवी सुरवसे, मधुकर आवा राळेभात, सरपंच संजीवनी पाटील, बाजीराव गोपाळ घरे, महालिंग कोरे आदी मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता धानसिंग साळुंखे, खर्डा। दिंडी ही खर्डा शहरामध्ये रात्री पोहोचली। खर्डा आणि खर्डा परिसरातील सर्व भाविक भक्त वारकरी अतिशय मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये दर्शन घेतात। मी देखील आज मनोभावे दर्शन घेतलेलं आहे। यावर्षी अतिशय चांगल्या पद्धतीचा पाऊस झालेला आहे। यापुढे कुठल्याही शेतकऱ्याच्या वरती संकट येऊ नये अशीच मी पादुकांचा दर्शन घेत असताना मागणी केलेली आहे। आणि निश्चितच आता हा आषाढी एकादशीच्या निमित्तानं मंदिराच्या पांडुरंगाकडे सर्व भक्तगण धावत आहेत आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील सगळ्या वारकऱ्यांना पावसापासून संरक्षण व्हावं यासाठीचं रेनकोट देखील वाटप केलेलं आहे। अशा पद्धतीने दर्शन घेऊन आता पुढच्या दिशेला भेटण्यासाठी निघालो। मौदा तालुका, जिल्हा नागपूर, शिवसेना तालुका प्रमुख, रामटेक विधानसभा, राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचे विश्वासू श्री प्रशांत बाळासाहेब भुरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक ग्रामपंचायत अरोली, सरपंच सौ रोशनी प्रशांत भुरे, उपसरपंच सुनील आडगुळकर, सदस्य विकास समरित, रोशन उमप, सर्व सदस्य, समस्त गावातील नागरिक, ग्रामपंचायत कार्यालय अरोली।